भाजप म्हणजे आपलं घर आहे. नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते. मी मोदीजींचा भक्त आहे. असं बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, तात्या विंचू चावेल तुम्हाला. महेश कोठारेंच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात असा थरथराट सुरू झालाय. आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनासाठी राज्यभर प्रसिद्ध असणाऱ्या महेश कोठारेंनी एका दिवाळी पहाट कार्यक्रमात भाषण केलं. प्रवीण दरेकर, गोपाळ शेट्टी आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमात महेश कोठारेंच्या हाती माईक आला. एकीकडे तोंडावर आलेल्या बीएमसीच्या निवडणुका, दुसरीकडे आजूबाजूला बसलेले भाजपचे दिग्गज नेते. या नेपथ्य रचनेमुळे असेल कदाचित, पण कोठारेंच्या मनात असणारी मोदी भक्ती अशी अलगद ओठांवर आली. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. तर तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखादी सांगतात, कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल. महेश कोठारेंच्या या विधानामुळे महायुतीत सध्या वेगळ्याच चर्चेने जन्म घेतलाय. 2017 साली मागाठाण्यातून शिवसेनेचे संजय घाडी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांनी पत्नी संजना घाडीसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. महायुतीने ही निवडणूक एकत्रित लढल्यास माजी नगरसेवक म्हणून या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र इथून केवळ भाजपचा नगरसेवकच नाही तर महापौर पदाचा संभाव्य उमेदवार निवडून येण्याची भाषा कोठारेंनी केल्यामुळे आता संजय घाडींचं काय होणार याची चर्चा देखील सुरू झाली आहे. महेश कोठारेंची ही भाजप आणि मोदी भक्ती पाहून संजय राऊतांना आठवण झाली थेट तात्या विंचूची. कोठारेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना तात्या विंचूचा संदर्भ देत राऊतांनी पत्रकारांमध्ये हशा पिकवला. नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत. हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल. तर तात्या विंचू आणि महेश कोठारे यापैकी हिरो कोण आणि व्हिलन कोण याची वर्गवारी करत भाजपनं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिला. मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात. तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता. सगळे हिरो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत. हे सगळं झाल्यानंतर कोठारेंनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी आपण मनापासून आणि खरं बोललो असल्यामुळे त्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगून टाकलं. हे माझं मत आहे आणि हे माझं प्रामाणिक आहे, अगदी खरं मत आहे आणि मी माझं मत व्यक्त करू शकतो. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलेलं आहे. तेव्हा इथे पॉलिटिक्स आणण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतनी जे म्हटलं त्यांचं मत आहे. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, संपला विषय. राजकारणापासून अलिप्त असणारे अभिनेते ही ओळख महेश कोठारे गेल्या अनेक वर्षांपासून जपत आले. पहिल्यांदाच त्यांनी आपली राजकीय अभिरुची जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे राजकीय आणि सिने क्षेत्रातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आपलं मत जाहीरपणे व्यक्त करणारे कोठारे आगामी पालिका निवडणुकीतही एखाद्या राजकीय भूमिकेत दिसणार की चर्चेचा हा धूमधडाका दिवाळीनंतर शांत होणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. सोलापुरात तर ऑपरेशन लोटसमध्ये मवियाच्या 5 माजी आमदारांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या